हॅलो क्युरीज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय खूप मस्त आहात आणि मस्तच राहा. आय नो मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करते आणि माझे काहीच व्हिडिओ जात नाही, मला माहिती आहे. बट मी कुठेतरी बिझी होते आणि माझ्याकडे काहीच कॉन्टेंट पण नाही आहे. बट एक कॉन्टेंट हा राहिला होता माझ्याकडे आणि ह्याच्या पुढचे सगळे कॉन्टेंट तुमच्यासाठी खूप छान छान आहेत. मला माहिती आहे मी लग्नाचे व्हिडिओज नाही टाकले, बट काही रिझन आहेत माझे पण थोडेफार, तर मग मी त्याच्याकडून थांबली आहे सध्या तरी. अजून त्यांच्या लग्नामधले रिअल फोटोज आणि व्हिडिओज जर आले ना, तर मी त्याला अटॅच करून मग मी तुमच्यासमोर पेश करण्याचा हा माझा एक आयडिया आहे. बट ह्याच्या पुढचे जे आयडियाज वगैरे आहेत म्हणजे कॉन्टेंट किंवा म्हणू शकतो, हे सगळे व्हिडिओ इतके छान मस्त येणार आहे ना, कारण की माझा आता कॉलेज स्टार्ट होणार आहे. सो तिथे एक छानसं कॉन्टेंट मला भेटेलच आणि तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल. आय नो. तर आजचा असा टॉपिक म्हणजे सिरियसवाला आहे असं म्हणू शकतो. ओके, तर लेट्स गेट स्टार्टेड. ओके, तर बघा मी ते लिटरली लिहून घेतलं की काय काय बोलायचं आहे वगैरे. फर्स्ट ऑफ ऑल मी मामाच्या लग्नात काय मिस्टेक केली की जेणेकरून माझ्यावर अशी वेळ आली. तर फर्स्ट ऑफ ऑल मी जी चुकी केली आहे म्हणजे ग्रूम सायडल बोलू शकतो, ब्रायडल सायडल बोलू शकतो, असे कुणीही असू शकतात. ग्रूम सायडल म्हणजे ग्रूमच्या इकडचे आणि ब्राईडच्या इकडचे, सिम्पल. तर ग्रूम आणि ब्राईडसाठी वेगवेगळे म्हणजे व्हिडिओज तर आहेच आणि हॅक तर त्याच्याहून भारी भारी आहे. बट सायडलसाठी मी असं म्हणणार आहे म्हणजे जे कुरवली म्हणू शकतो, कुरवला म्हणू शकतो, कुरवल्यासाठी तरी नाही पण कुरवली मुलींसाठी हा स्पेशली ब्लॉग आहे आजचा. आणि आजचा व्हिडिओ असला जर मजेदार असणार आहे आणि तुम्हाला फार मजा येणार आहे बघण्यासाठी आणि मला शूट करण्यासाठी. तर जस्ट इग्नोर माय हेल्स बिकॉज मी थोडासा पाऊस चालू आहे आणि मी बाहेर गेलो आणि माझा चंपू चंपू झालाय. ठीक आहे, आता कंटिन्यू, लेट्स कंटिन्यू गाईज. तर फर्स्ट मिस्टेक मी काय मिस्टेक केली लग्नामध्ये. तर मी पहिली मिस्टेक ही जी केली की मी ट्रस्ट केलं एका माणसांवर, माणसांवर नाही, माणूसवर. ओके, जस्ट इग्नोर माय लँग्वेज. ओके, आपण कनेक्ट होतोय ती गोष्ट फार आहे माझ्यासाठी. मी त्या माणसावर ट्रस्ट केलं ही मोठी गोष्ट चुकी केली मी. कारण की आय गेस एप्रिलमध्ये नाही सॉरी मार्चमध्ये 16 तारखेला मी माझा घागरा सगळं माझं ब्लाऊज शिवायला, इव्हन घागरा सुद्धा मी शिवायला एका टेलरकडे दिलं. आमचं जवळ आहे तर त्याच्याकडे दिलं मी. तर तिथे काय झालं, तो बोलला की आम्ही संडेपर्यंत देतो पुढच्या आठवड्यात. आता तर सध्या काही नव्हती मला, कारण एक महिना होता आमच्याकडे. तर म्हटलं लवकर आलं ते गोष्ट खूप होती, कारण की नंतर आपण स्टिच करू शकतो, काही करू शकतो. ठीक आहे, मग मी तिथे जाऊन दिलं. तो बोलला कधी द्यायचं तुम्हाला तेव्हा द्या. बट त्यांनी दिलं मला एक एक ब्लाऊज असे दिले म्हणजे एक स्लीवलेस होता, एक फुल स्लीवचा होता, 2 ब्लाउजेस होते माझे आणि एकच घागरामध्ये नव्हतं. ओके, तर मग पप्पा बोलले जे तुला आवडेल ते तू बघ निवड वगैरे. आणि घागरा सुद्धा अनस्टिच होता. म्हणजे मी एका वेबसाईटवरनं मागवलाय, म्हणजे गुजरातमधनं मागवलाय. जर तुम्हाला त्याचं लिंक हवी असेल तर मी खरंच डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण त्यांचा घागरा एक नंबर होता. मला काही पेड प्रमोशन नाहीये. जर तुम्हाला हवा असेल तर मी देऊ शकते भाई, तुम्ही फक्त एक कमेंट करा, मी लगेच तुम्हाला असं पाठवते. ओके, तर अनस्टिच घागरा आणि अनस्टिच ब्लाऊज मी त्यांच्यापाशी दिला. ते बोलले की ठीक आहे, आम्ही देतो नंतर. तर घागराची म्हणजे लेंथ खूप मोठी होती, म्हणजे मोठ्या बायकांसाठीच वगैरे असू शकते असं म्हणू शकतो आपण. तर ती होती आणि काय झालं माझ्या कमरेपर्यंत म्हणजे खूप मोठा माझा साईजपासून लांबका होता आणि मी म्हणलं होतं की नाही मला सिंड्रेला व्हायचं आहे, की अरे ते असं म्हणजे मागणं कसं ते असं झाडू निघत येतं त्या टाईपचं मला घागरा पाहिजे होतं, की ते झाडू मागणं असं मस्त लेहरत ते. तर ते तसं काहीच लग्नामध्ये झालं. मला खूप कष्ट झाले लग्नामध्ये. तर माझे पप्पा बोलले होते की लय लांब घेऊ नको, पायापर्यंत घेतो थोडंसं, म्हणजे एवढा टोच असेल तर इथपर्यंत, सपोज हा पाय आपला तर इथपर्यंत जरी घेतलं तरी इनफ आहे, यू कॅन वॉक इझिली. बट आय डिडंट लिसन देम, म्हणजे मी ऐकलंच नाही त्यांचं. मी इथे माझा एवढा पाय आणि एवढा अंतर घागरा एवढा. ओके, असं शिवला मी आणि माझी हिल्स अप्रोक्सिमेटली एवढी असू शकते, तरीही मला चालता येत नव्हतं. खूप मोठा घागरा होता आणि त्याचा डिझाईन वर्क खूप छान होता आणि मला असं म्हणत नव्हतं की त्याला कापावं, त्याचं काही डिझाईनमध्ये अडथळे यावे, पण त्या माणसाने म्हणलं होतं की मी असं काहीच करून देणार नाही. ठीक आहे, तर मग मी जस्ट केलं आणि सगळं दिलं. नंतर मला घागरा घालता सुद्धा येत नाही, ती गोष्ट वेगळी मी पुढे सांगते तुम्हाला. तर ब्लाऊजचं असं झालं की इथे ब्राची स्ट्रीप असते, मुलींना माहिती असणारच आहे. इथे ब्राची स्ट्रीप असते की ते हुक लावू शकतो आपण. ठीक आहे, ते लावलं तर मग आपली दिसणार नाही, स्लीप असू शकतो किंवा ब्रा असू शकते. तर ते मी त्याला सांगितलं की ते लाव, कारण की मला ते नाही हवं की आय डोंट वॉन्ट टू अनकम्फर्टेबल विथ एव्हरीवन. ओके, म्हणजे मला छान दिसायचंय, मग ते छान दिसत हे वियर्ड नाही दिसायला पाहिजे ना. सो ही सेड येस मॅडम, मी करून देतो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. लेडीज एसेशन मला सगळं माहिती आहे, माझी पण वाईफ आहे, सो आय नो दॅट. मी म्हणलं ओके दॅट्स गुड. मी ट्रस्ट केलं तिथे. 2 ब्लाउजेसमध्ये फुल स्लीव्हजमध्ये काय केलं त्यांनी, इथे जो आपला असतो इतका टाईट केला, तुम्हाला इलेक्ट्रिक घालताना इतकं तकलीफ. देन इथे डीप गळा. मी सांगितलं त्याला इथपर्यंत गळा इनफ आहे. नो, ही टेक दिस मीन्स लाईक अंतर बघा, खूप जास्त अंतर केलं होतं त्यांनी आणि मला खाली वागताना अनकम्फर्टेबल होतं. मग मी त्याला म्हणलं बरं काहीतरी ॲडजस्ट कर. त्यांनी इथे पण हुक लावलं नव्हतं, त्यांनी इथे अटॅच केलं होतं. मी नेक्स्ट टाइम परत त्याच्याकडे गेले होते, मला सगळं मला नीट करून दे. त्यांनी दिलं, बट कशाचं फक्त आणि फक्त ह्याच्या म्हणजे स्लीवलेस म्हणजे एवढा जो स्लीव्ह असतो त्याचा करून दिला, पण त्याला पण हुक नाही लावून दिला. ठीक आहे, आणि जो फुल स्लीव्ह आहे त्याला काही स्टिच नाही करून दिलं. त्यांनी नंतर बोललं की नंतर येऊन जा मॅडम, आता काही गरज नाही तुम्हाला, मी नंतर देतो, माझ्याकडे झालं पण नाही ते वगैरे. आणि मग मी म्हणलं ठीक आहे. ॲट द लास्ट म्हणजे मला जायचं होतं आय गेस 14 एप्रिलच्या टाइमिंगला, आणि लास्ट नाईटपर्यंत माझा ब्लाऊज दिला नव्हता. मी म्हणलं ठीक आहे काय अजून टाइम आहे, परवा जायचं आपल्याला, उद्या जायचं, असं केलं मी. तर ते तिथे ट्रस्ट केलं. मग तसं ट्रस्ट करू नका. तुमचा जो डेट दिला त्याच डेटमध्ये त्या क्षणी आपल्या समोर सगळं बनवून घ्या, किंवा त्या माणसाकडे परत जाऊ नका. माझे 4 ब्लाउजेस त्यांनी सगळे खराब केले, पण मी म्हटलं जाऊ दे, मला अर्जंट काम आहे. सो मी तिथे मिस्टेक केली. आणि साडीचा पण ब्लाऊजसाठी त्यांनी तेच काम केलं, बट त्यांनी चांगला ब्लाऊज शिवला. आय अप्रिशिएट दॅट. की बट त्यांनी जो मागचा जो गळा आहे तो छान शिवला. जो नॉड असतो तोच लावला नाही. भाई मी रेफरन्स दिला होता त्याला की मला नॉड पाहिजे, सगळं स्ट्रिप्स पाहिजे, जो वर्क आहे मागचा तो सगळं पाहिजे, तो त्यांनी नाही दिलं. ब्रा स्ट्रिप सुद्धा नाही दिली त्यांनी. म्हणजे भाई काय केलं काय, मी त्याला 600 रुपयाचा ब्लाऊज, माझा एक 600 रुपयाचा ब्लाऊज. कॅन यू इमॅजिन? आणि मला अर्जंट होतं. माझं साडी काहीच डिसाईड नव्हतं, मी साडी घालणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे मी काहीच डिसाईड नव्हते. ते सगळं टायमिंगला केलं त्यावेळेस. मला ठीक आहे, 700 रुपये देतात ते उद्या मला भेटताय, ठीक आहे. सेकंड थिंग मला बघू द्या. ओके, रील शूट. रील मी बाकी सगळं मी सांगते नंतर. काय मला खूप लेट झाला, काहीच घाई गडबड. आणि एक म्हणजे बोलू शकतो की माझं सख्या मामाचं लग्न वरनं, आणि त्याच्यामध्ये माझे पप्पा मला त्रास देत होते की तू तुझ्या मामाच्या मागे जाऊन थांब वगैरे वगैरे, तू कुरवलीस वगैरे वगैरे. आणि आय थिंक की नाही ब्रो, आय हॅव माय चॉईस, की मला माझं राहायचंय, मला माझं स्वतःचं बसू द्या, मला शांततेत करू द्या. नाही, त्यांनी नाही कसं केलं, तू मामाच्या मागे. त्याच्यामध्ये माझं रील शूटिंग गेली, माझं फोटोज गेले, माझं सगळं काही केलं, काहीच मी लग्नामध्ये केलं नाही माझं. आणि त्या घरचा माझ्या मम्मीच्या घरचं ना लास्ट लग्न होतं, बाकी कुणाचंच लग्न नाही आता, डायरेक्ट मीच लग्न दिलं आता. ठीक आहे, पण मला इतकं लग्न करायचं नाही.
तर मग तिथे मग ते हे केलं, ठीक आहे. आणि माझं रील शूट मी माझं गेट रेडी विथ मी करायचं होतं, रील शूट करायचं होते, मी तुम्हाला दाखवते. मी त्याचं पण लिस्ट केली होती ॲक्च्युअलीमध्ये. मला कुठल्या कुठल्या सॉंगवर करायचं अँड ऑल आय रिअली डोंट नो. हे बघा हा पेज मी पूर्ण म्हणजे लिहिला होता की गेट रेडी विथ मी ऑल आउटफिट पिया पिया ते वालं गाणं. बट देन फाइंड अ न्यू सॉन्ग मिक्सवाला शादीवाला घर रील बनवायची होती की ते आहे ते शादीवाला घर ती वाली रील बनवायची होती. देन ब्लॉग्स करायचे होते, ब्लॉग्स मी ठीक केलं आणि ठीक नाही केलं. माझ्या बायको उपास माझा ती एक रील बनवली. माझ्या बायकोनी उपास घाला ते माझ्या इन्स्टावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मला कॉपी रील विथ सम ट्रेंड्स वाला आहे स्किन केअर मी केले. बाबाजी मिठा काहीतरी एक सॉन्ग होतं त्याच्यावर रील बनवते, नाहीच केलं मी ते. एक खूप छान छान रील्स माझ्या माइंडमध्ये होते पण ते नाही केलं. ठीक आहे. हळदीचा दिवस आम्हाला घरनं जायला आय गेस 10-11 वाजले असते, म्हणजे नवरीच्या इकडे जायला, कारण की नवरी आणायची असते त्या दिवशी हळदीच्या दिवशी. आणि गेलो आम्ही तिकडून येता आम्हाला 4, 3, 3:30 तर 4 वाजले होते. ठीक आहे. तिथे आलो, त्यांना आंघोळ घातली. मी माझ्या छोट्या मामीला सांगितलं होतं की मामी आपण घरनंच रेडी वगैरे होऊन जाऊया, म्हणजे तिथे जाऊन आपल्याला टेन्शनच राहणार नाही की आपण फोटोज काढू शकतो, व्हिडिओज काढू शकतो, सगळं काही करू शकतो. पण माझ्या मामीने नाही ऐकलं. तिथे स्वेटचा प्रॉब्लेम आहे. आय नो स्वेटचा प्रॉब्लेम आहे तिला, बट बाई कुठल्या गोष्टीमध्ये माझं पण ऐकावं, कारण की आय हॅव दॅट टाईप ऑफ नॉलेज की मी मेकअपमध्ये माहिती मला किती वेळ जातो, किती घाई गडबड होते, किती टेन्शन येतं, हे सगळं माहिती आहे. आणि तिने ऐकलं नाही. तिथे म्हणजे ती जायते मी नंतर तिथे गेल्यानंतर मी सगळ्यांच्या आधी जाऊन बसली, कारण की माझं लवकर होईल. बट नंतर कळालं की मेकअप आलीच महाग आहे. मी पुढे जाऊन काय करू? सगळे जण छान रेडी होऊन आले होते ना, मी अशी एकदम गंदू दिसत होते. माझे हेअर शॅम्पू दॅन ऑल माय फेस इज लुकिंग लाईक अ सो डल अँड एव्हरीथिंग. आणि सगळं मला विचारतो तुला रेडी नाही व्हायचं? मी नाही, मला असं हळदी रिअली त्याच नाही. म्हणजे खरंच म्हणजे तुझं बघ बाई, तू एवढं शहरात वगैरे एक जण ट्रस्टमध्ये तू शहराची वगैरे तसे तसे ठीक आहे भाई, दिसू दे कशी दिसायची तशी मी. आय रिअली डोंट केअर अबाउट एनीवन. अँड तिथे झालं ते ती मेकअपवाली आली. तिला खूप फोन केल्यानंतर तिने फोन पिकअप नाही केला. वन टाइम ती कुणीतरी मला असं सांगितलं की ती नाही येणार, मेकअपवाली कॅन्सल केली. मला भाई ब्राईट कडची पण मेकअपवाली नाही, ग्रूम साईडची पण मेकअपवाली नाही, करायचं काय? आणि आम्ही फक्त ग्रूम साईडच्या इकडच्यांनाच बुक केलं होतं तिला, आणि आमचं काहीच डिसाइडेड नाही की ती येणार आहे नाही येणार आहे. भाई मग माझं तिथे टाकलं. नंतर ती आली, मला सांगितलं परत कुणीतरी वेगळ्या व्यक्तीने सांगितलं की येते. ओके. तर मग ते झाल्यानंतर ना मग ती आली, म्हणजे पटकन उरका मी माझं ड्रेसचे आउटफिट बदललं सगळं काढून, मग ते सगळं ब्लाऊज साऊथ इंडियन मी लुक केला होता छानपैकी. मी ते फोटो लावेल छान मस्त घातलं होतं. बट पुढे सांगा त्या जो आम्हाला ग्रूम साईडचं रूम दिली होती ना, रूममध्ये लाईट रूम इतका छोटूसा एसीच काम करतोय, बट माणसं येऊन जाऊन येतात त्याच्यावर गंदा आम्हाला घाम होतोय. माझी छोटी मामीला सांगितलं होतं की मी म्हणलं होतं की ठीक आहे तिचा बेबी छोटा बेबी तर तो झोपलाय, तर लवकर तो उठायच्या अगोदर आवडलं तर ठीक आहे, म्हणून मग मी हिला पहिलं करून दिलं. आणि मग तिने तिचं केलं. बट तिच्या हेअरस्टाईलला तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल 2 थिंग होते, आणि माझं फक्त हेअरस्टाईल होतं आणि मला मेकअप अलाउड नव्हता ना लग्नामध्ये ना हळदीमध्ये ना कशामध्ये मी मेकअप नाही केला. तुमच्या सगळ्यांना वाटते की मी मेकअप केला ब्रो. जे रिअल तिथे होते फिजिकल म्हणजे माझ्या समोर जे मला बघत होते त्यांना माहिती मी फक्त लिपस्टिक लावली आहे. मी ती काही सुटते लग्नामध्ये मला रिग्रेट नाही होते, बट मला असं होतं की ठीक आहे भाई मी मेकअप नाही केला, चांगली गोष्ट आहे, कारण की मला ते घाण दिसायचं नव्हतं. कितीही काळ दिसू दे भाई, लाईटिंग असतात, फोटोग्राफर काहीतरी एडिटिंग करून गोरं बनवू शकतात, बट मला ते एकदम वियर्ड लिपस्टिक एकदम असं पांढरा शिपट थोबाड माझ्या फेसपेक्षा एकदम जास्त मला ते फाउंडेशन ते आजकाल ते खूप असं लावतात भाई गावाकडचे मेकअप आर्टिस्ट अँड ऑल. इथे प्रोफेशनल वाल्यांचं तरी थोडंसं ठीक आहे की आपल्या फेस अकॉर्डिंग तरी लावतात ते हे करतात, बट त्यांच्याकडे तसं नसतं. मग मी रिस्कच नाही घेतला. देन आम्ही 3 जणी होतो. मी मम्मी आणि मामी आम्ही 3 जणी होतो. मावचा पण होता, बट मावला आमची मावशी धर्तीवरनं खाली उतरलेली काय म्हणतात गावा देवाने तिला एकदम भरभरून काम दिलं होतं. काय माहिती कुठल्या जगात होती ती. आवरली तिने कसं तरी साडी घातली, तिथे नॉर्मल क्लेचर लावला मागं आणि गेली सुसाट काम करायला. ते कुणाचंच ऐकलं नाही तिने लिटरली. मला काय करायचं मलाच माझं सुधारत होतं. मला माझं कसं आहे की मला भूक आणि राग हा प्रकार सहन होत नाही. सो मी कुणाकडे लक्ष नाही. मी फक्त माझं बघितलं की उरका भाई मला जायचं आहे. मला फोनवर फोन येतात, पप्पांचे मामाचे एवढ्या सगळ्यांचे फोन येतात. मी सगळं हे केलं. देन काय झालं, मी त्यांना म्हटलं तर साऊथ इंडियन साडी घाला, कारण की ऐन टाइमिंगला मला हळदीचा आउटफिट भेटलाच नाही, म्हणजे भेटला नाही म्हणजे मी घेतलाच नाही. म्हणजे मी माइंडसेट होते की माझं कसं झालं होतं ना, मी घरनं सगळे आउटफिट ट्रायल करून गेले होते की येस आय हॅव टू डू इट दिस. आणि माझं सगळं म्हणजे ज्वेलरी नखं नेलपेंट मेहंदी आउटफिट ज्वेलरी सगळं डिसाईड होतं. इव्हन लिपस्टिक सुद्धा माझी डिसाईड होती मी काय लावणार आहे. ठीक आहे, एवढं सगळं मी प्रिपेअर माइंडसेट करून गेले होते घरनंच सगळं इथूनच सगळं. आणि तिथे जाऊन काय झालं, आणि मी साऊथ इंडियन साडी मला घरी घालता येते, बट कसं असतं ना आपण पुढचं घालू शकतो, मागचं घालता येत नाही ना आपल्याला. असं ट्विस्ट पण मागं पण जाता येत नाही आपल्याला स्वतःला. मग त्याच्यामध्ये घाण दिसण्यापेक्षा आपण दुसरं कोण घालता येते. माझ्या मम्मीला येते, बट माझी मम्मी स्वतःच्या दुनियामध्ये बिझी होती की तिला तिचा मेकअप करायचा होता वगैरे. मला जाऊ दे तिचं डे मी माझा डे एन्जॉय करते. मी एका दिदीला सांगितलं, म्हणजे तिची नंतर कोणीतरी होती, तिने मला साडी घालून दिली, तिने खरंच छान साडी घालून दिली. बट काय केलं तिने की तिने पुढचं सांगितलं, मी त्याला सांगितलं मला पूर्ण माझा घागरा मला कव्हर करायचा, आणि मला ऐन टाइमिंगला केनकेन भेटला नाही. केनकेनच्या ऐवजी मी घागरा यूज केला, लेहंगा यूज केला. ठीक आहे, तर ते लेहंगाला त्यांनी ड्रेप केली, पूर्ण साडी ड्रेप केली. ठीक आहे, त्यांनी म्हणजे हा जो माझा पायाचा पोर्शन मी दाखवते तेवढा पूर्ण त्यांनी रिकामा सोडला. माझा पूर्ण घागरायचा होता, लाईक इथून एवढाचा पार्ट इथपर्यंत माझा तो दाखवू नाही शकत मी तुम्हाला. ते सगळं माझं त्यांनी रिकामा सोडलं. मी काकूला सांगितलं काकू पूर्ण माझा घागरा दिसत होता. मी त्याला म्हणजे अगो दाई तू तर सांगितलंच नाही मला. मी म्हणलं अहो काकू 4 दिवस येऊन मी तुमच्या घरी रोज सांगत होते की मला माझा घागरा दिसवायचा नाही, तेच गोष्ट मी सांगत होते. ते बोलले की नाही साडी छोटी होती. अहो मी म्हणलं मी घालणं ट्राय करून मी काही येडी दिसते का तुम्हाला? तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, पण मी पूर्ण म्हणजे लाईक आय हॅव दॅट सेन्स की मी हे करू शकते वगैरे. बट शी वाज लाईक नो ब्रो तू नाही, म्हणजे तुला एवढं काही माहिती नाही वगैरे. म्हणजे सोडा भाईच्या कोण नाही लागते आता. आणि तिथे गेल्यावर मला इव्हेंट चालता येत नव्हतं. ते खूप खाली सोडलं होतं त्यांनी प्रचंड. म्हणजे इथपर्यंत मी घेऊन चालत होते तरी पण ते खाली लोळत होतं थोडंसं. ते खाली लोळत मला मरू दे भाई दुनियाची काय, मला दुनियाला समजायचं ते समजू द्या. आय रिअली डोंट केअर अबाउट एनीवन. घेतलं मग पळत सुटली मी. म्हणजे कलरांची मस्ती चालू असते ना लहान लेकरांची, ते हळद लावतात वगैरे तर ते करत होतो आम्ही. ठीक आहे, आणि आला लग्नाचा दिवस. जी हळदीला चुकी केली होती मी लेट तिथे जाऊन मेकअप वगैरे करायची, ती मी चुकी केली नाही. मी घरनंच सगळं करून गेलं होतं. म्हणजे घरनं म्हणजे ती गावातच मेकअप आर्टिस्ट, आणि मला दुसरा ऑप्शन पण नव्हता तिच्याशिवाय. वन थिंग मी 2 गोष्टी लग्नामध्ये झाल्या, 3-4 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट मला करायची होती अशी हेअरस्टाईल, मी केली अशी हेअरस्टाईल. ठीक आहे, म्हणजे गेट रेडी विथ मी मध्ये पण तुम्ही बघितली असेल की माझी हेअरस्टाईल कशी झाली, म्हणजे किती चिडचिड झाली. आय नो माझा आवाज क्लिअर येत नाही, माझं माईक नाही आहे ब्रो. जर पूर्ण माईक नाही, जर मी ओढायला लागले ना तर मग ते काहीच ऐकायला येणार नाही. म्हणून थोडासा ऍडजस्ट करा प्लीज. गेट रेडी मध्ये तुम्ही बघितलं असेल छानपैकी मी रेडी होते, बट माझं थोडासा असा खटका आहेच मनामध्ये की असं होईल का, ते तसं होईल का.
ठीक आहे. आणि मी मला सांगते बाई काय व्हायचं ते होऊ दे. इव्हन मला मी नऊवारी साडी घालायची होती मला आणि मी नऊवारी पेशवाई काय बसेल त्याच्यात ते बसेल. मी घरनं जसं म्हटलं तसं मी मम्मीकडून घालून घेऊन म्हणजे ट्रायल करून गेले होते. छान दिसत होते ब्रो. मी तिथे गेला ना, तिने मला नॉर्मल साडी घालायला लागली. नाही गं ताई, नाही छान दिसत, तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये. आणि मला त्यावेळेस सगळेजण बोलवायला येतात, की "उरका, उरका, काय करतेस वैष्णवी?" सगळे पुढे गेलेत आणि लिटरली सगळे पुढे गेले. मी एक अन्न तोंडात घातला नव्हता त्या दिवशी. एक अन्न पाणी सुद्धा पिले नव्हते, इतक्या घाई गडबडीमध्ये होते मी. ठीक आहे. तर सो स्टे हायड्रेटेड इन समर अँड एनी सीझन तुम्ही म्हणू शकता. म्हणा म्हणजे हायड्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. ओके. मी काहीच कट करणार नाही, मी असं व्हिडिओ टाकणार आहे. Okay. आणि ठीक आहे, ठीक आहे. तिला मी म्हटलं लिपस्टिक लावा छान पैकी. ती लिपस्टिक लावली, बट तुम्ही एंडला बघितलं माझी लिपस्टिक कशी दिसत होती. मी इव्हन ज्वेलरी सुद्धा घातली नव्हती तिच्याकडून. मी माझं गाडीत बसली, सगळेजण बोलवायला होते मला, काकू प्लीज सोडा, आता मी जाते तिथे गाडी ज्वेलरी घालायला बसली. मी कधी लिपस्टिक वाईप करून दुसरी लावायला गेली होती, तर माझं नथ खाली गाडीमध्ये पडली. सोन्याची नव्हती बट ती डुप्लिकेट होती. बट ती खाली जाऊन पडली, माहिती नाही कुठे काय. सो जाऊ दे, मला लक्षात नाही. ते झालं नंतर ते मी छान दिसत होते नंतर. ठीक आहे. आणि नंतर रात्रीच्या लग्नामध्ये घागरा मला चालता येत नव्हता. मी जसं सांगितलं तुम्हाला, माझा लग्नाचा वेगळा घागरा, हळदीचा वेगळा घागरा आणि सकाळचं लग्न रात्रीचं लग्नाचं आउटफिट सगळं चेंज होतं माझं. घागरा मी जसं मला चालता येत नव्हतं. मी माझा स्वतःचा अतिशहाणपणा केला की माझ्या पप्पांचं ऐकलं नाही. ठीक आहे. तर मला एवढं मी करत होतं तरी माझं खाली लोळत होतं. ती माझी छानपट्टी. आणि वरनं जो माझी हिल होती, जी माझी सँडल होती, ती सुद्धा म्हणजे मला हे करत नव्हतं, सपोर्ट करत नव्हतं. की मला तरी ते दिसत होतं म्हणजे हिल्स म्हणून, पण हिल्स पण एवढी असायला एक्झॅक्ट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. झालं असं रात्रीच्या लग्नामध्ये मी ब्रायडलच्या मेकअप आर्टिस्ट जी ब्राईडसाठी आली होती, म्हणजे माझ्या मोठ्या मामीसाठी आली होती मेकअपसाठी. मी माझ्या मामाला सांगितलं होतं की मामा मला फक्त हेअरस्टाईल करायची आहे, मला मेकअप काहीच करायचं नाही, मला इव्हन लिपस्टिक सुद्धा त्या माणसांकडून लावून नाही घ्यायची. जी हळदीमध्ये मी चूक केली ती मला लग्नात करायची नाही. आणि हळदीचं तर मी त्याला नंतर सांगितलं. ठीक आहे. त्याच्या अगोदरच मी त्याला सांगितलं होतं की भाई मला फक्त हेअरस्टाईल करायची, माझ्या माइंडमध्ये आहे काय हेअरस्टाईल घालायची वगैरे. त्याला नको गं टेन्शन घेऊन, मी आहे ना, मी सांगितलं तिला सगळं, नको टेन्शन. टिल द हळदी डे सगळं सांगितलं होतं मी त्याला. परत रिपीट रोज तीच एक रडला ना, राहू दे ना, काय रोज सांगितलं. अरे मामा, जर तू विसरलास ना, मी तिथे तुला हाणणार जागेवर नव्हतं. ते उठवलं आणि तिथं हाणलं मी. माझं इतकं डोकं टाकलं होतं त्या दिवशी. ती जी मेकअप आर्टिस्ट बोलली मला की मी ब्राईडच्या अगोदर तुमचं मेकअप वगैरे करेन. अँड एक सेकंड, तिची मामाने बुक केली होती. ओके. तर तिने बोललं की मी मेकअप पण करणार आणि हेअरस्टाईल पण करणार, मी एकच नाही करू शकत, एक नाही करू शकत. मी म्हटलं का, मी सांगितलं होतं अगोदरच की मला मेकअप पण हवा आणि सॉरी हेअरस्टाईल हवी, फक्त मेकअप नाही पाहिजे मला. मग मी म्हटलं भाई जाऊ दे, माझ्याकडे काहीच काही नाही, कारण की अख्खच रूमची काय बोलतात, रूम पूर्ण भरली होती. तर रूमची जी रूम होती ती खूप भरली होती बायकांनी, आमच्या इकडच्या फार बायका आले होते. सो त्याच्यामुळे ती भरली होती. आणि ती एकच छोटीशी आम्हाला एवढी रूम दिली होती, त्याच्यामध्ये इथे सगळा पसारा, सगळं ते अनकम्फर्टेबल. पटकन आपला फेस वॉश केला, हेअरस्टाईल चेंज केली आणि मस्तपैकी हे केलं. मी चुकली कुठे, हेअरस्टाईल मी माझी सोडली आणि दुसरी घातली. तीच हेअरस्टाईल असली भारी दिसत होती ना. आणि आय वाज लाईक का मी चेंज करते ब्रो, मला नव्हतं करायला पाहिजे, आत्ताच रिग्रेट होतंय मला. ठीक आहे, जे झालं ते झालं. तर मग माझी एक मावशी आहे, तर ती मला म्हणजे ती मेकअप आर्टिस्ट नाही, बट तिला येते थोडीफार हेअरस्टाईल वगैरे. तर तिचा मी ट्रस्ट केला की मामाला ही घालून दे, असं झालंय माझं मेकअप आर्टिस्ट सोबत. तर ती बोलली ठीक आहे घालून देते, तुला कशी पाहिजे. तर ती बोलली की एवढं तर मला परफेक्ट नाही, पण मी घालते, ट्राय करते. तर तिने घालून दिली छानपैकी इथून अशी. ठीक आहे, मला आवडली पण. बट ते सूटच होत नव्हतं. लेहंगा म्हणजे माझं स्लीवलेस होता आणि मला गळ्यात वगैरे काही झालं नव्हतं, कारण की इथपर्यंत तो पूर्ण घागऱ्याचा माझा कॉलर वगैरे होता आणि एवढे माझे इयरिंग्स लिटरली अशी दिसत होते जोकर. लग्नामध्ये रात्रीच्या सकाळचा असली भारीच होता आणि रात्रीचं जोकर दिसत होते मी. आय कांट से, मला स्वतःला लागत ही ते ब्लॅक दिसतंय, हे डार्क सर्कल ब्लॅक दिसतंय. व्हॉट आय कॅन डू टेल मी. म्हणजे जगा विचित्र वॉट एव्हर आय कॅन से दॅट, इतकी दिसत होती मी. हे सगळं माझं म्हणजे मामाच्या लग्नामध्ये झालं आणि मला लग्नामध्ये रात्रीच्या नीट नाश्ता पण येत नव्हतं. ठीक आहे, तर जे झालं ते झालं. जी मी चुकी केली तुम्ही चुकी करू नका गाईज. सो स्टे ट्यून विथ मी. आता नवीन आणि मस्त माझे कॉलेजचे व्हिडिओज वगैरे येणार आहेत. सो स्टे ट्यून. बाय बाय.